नमस्कार मित्रांनो. 2 दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदर एकदा सोलर कंपनी आल्या होत्या. त्यामध्ये बऱ्याच जणांना काय झालं माहिती आहे का, एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला कंपनीवाल्या माणसाचा आणि त्याला सांगितलं काय केलं, की बाबा सर तुमच्या गावातून मला सी सेंटरवाल्याने नंबर दिला आणि तुमची कंपनी निवडायला सांगितलं. त्यामुळे मी तुम्हाला OTP टाकला, तेवढा OTP द्या मला, चांगली कंपनी निवडू दे. मग तुम्ही काय करा, त्याला OTP देता आणि तो कंपनी जी पाहिजे त्याच्या मानाने जो कंपनीचं काम करतो ते कंपनी निवडून घेतो. निवडल्याच्या नंतर तुमचा स्क्रीनशॉट तो काय करतो, काढून त्या कंपनीला सेंड करतो आणि त्याच्यानंतर तुमचा कॉल घेणं बंद करतो. आणि ज्यावेळेस तुम्ही कॉल करसाल त्यावेळेस मग ते म्हणे मी सी सेंटरवाले ओळखीत नाही. हे माझ्यासोबत घडलंय आता. दोघं तिघ जण माझ्याकडे आले की बाबा तुम्ही कंपनी निवडली, चांगली केलं, पण निवडली कोणती नेमकं मला माहितच नाही ती कंपनी मी कधी निवडली म्हणून. आणि ते सांगितलं त्या व्यक्तीला फोन केला, ते म्हणे मी तुम्हाला ओळखीतच नाही. ते म्हणे आता कसं करायचं, म्हणलं आता काहीच करता येत नाही. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस कंपनी निवडत असाल त्यावेळेस तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा जर फोन आला तरच तुम्ही त्याला काय करा, OTP द्या. बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम झाला आणि मला व्हॉट्सअपला सुद्धा, त्याच्यानंतर इंस्टाग्राम, फेसबुक या तिन्हीवरही काय येतं माहिती का, पर्सनल SMS येते. त्याच्यानंतर पोस्टवर कमेंट सुद्धा येते की सर बाबा आम्हाला ही कंपनी आवडत नाही, आम्हाला दुसरी कंपनी निवडायची. तर निवडता येईल का? एकदा कंपनी निवडल्याच्या नंतर तुम्हाला डबल कंपनी बदलता येत नाही. त्यामुळं काय करायचं माहिती का, व्यवस्थितच कंपनी निवडायची. असं नाही की एखादी चांगली कंपनी ती पोर्टलवरून गेली दुसऱ्या वेळेस येणार नाही. बऱ्याच जणांसोबत असं झालं की काय माहिती का, एकदा चांगली कंपनी गेली ती डबल येणार नाही, मग जाऊ दे जी आहे ती निवडा, डबल कधी येईन काय. तसा गोंधळात पडू नका, कारण जी कंपनी तुम्हाला आवडते ती कंपनी परत पोर्टलवर येतच असते मित्रांनो. कारण तिचा कोटा असतो दिलेला, त्याला त्या कोट्यानुसार येत असते. 5,000 वर कोटा देत नाही गव्हर्नमेंट तिला. 5,000 कोटा घेऊन येत असते प्रत्येक कंपनी. आणि चांगल्या ब्रँडेड कंपनी आहे, असं नाही की त्या येत नाही म्हणून. डबल डबल येत. शक्ती कंपनी काल परवाच्या दिवशी आली होती, तर ती जवळपास 1-1.5 तास होती. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की शक्ती कंपनी थांबत नाही. आल्याच्या नंतर शक्ती कंपनी बराच वेळ होती, त्याच्यानंतर बाकीच्या कंपन्या पण होत्या. आणि काल जो कोटा आला होता तो लवकर उडालाच नाही मित्रांनो. आणि त्याच्या अगोदरचा जो आला होता ना, तो एकदम फास्ट साईड चालत नव्हती, तरी पण तो कोटा उडाला होता शक्तीचा. आणि कालच्या याच्यामध्ये काय झालं की लवकर उडालाच नाही. मग असं होतंय. अनोळखी व्यक्तीला OTP देऊ नका मित्रांनो. जर जवळच्या एखाद्याने कोणी कॉल केला तर त्याला OTP द्या, मग तुमची ती चांगली कंपनी निवडून देईल आणि तुम्हाला तो सहकार्य करेल. अनोळखी व्यक्तीला दिलं तर त्याला सहकार्य मिळणार नाही, तुमच्या कंपनीचं मटेरियल कधी येणार काय ते पण माहिती होणार नाही. त्यामुळं काळजीपूर्वक निवड करा मित्रांनो, गडबड करू नका. धन्यवाद.